तुमची दिवसाची सुरुवात कशी होत असेल माहीत नाही, पण माझी दिवसाची सुरुवात या दोघांपासून. तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होती हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर मी जाते आपल्या गोठ्यात. ह्या आपला गोठा आहे आणि या आपल्या गाय आहेत बरं का. आणि आता मी आहे ना ह्या गायांखाली शेण ओढते, तोपर्यंत तुम्हाला आहे ना माझा परिचय करून देते. मी म्हणजे साक्षी आवारी उर्फ चिव. मी आज फर्स्ट ब्लॉग तयार करते, त्याच्यामुळे मला सगळ्यांनी सपोर्ट करा, सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि या ब्लॉगमध्ये माझं काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा माझ्यात काही बदल करायचा. आता कुठे चालू आहे ना, मग आपण आहे का सक्षम उठलाय का नाही, कुठे आवाजाने नाही ते बघून येऊ. सक्षम काय उठलेला नाहीये, मग तिथं ज्यांना कांडीची गुण होती, मग मी लगेच कांडी टाकायला घेतली गायांना. आणि आम्ही दोघांनी ना कामं वाटून घेतली होती, म्हणजे मी आणि तुमच्या दाजीने कामं वाटून घेतली होती. एकाने शेण टाकायचे आणि एकाने दूध काढायचे. मी शेण वाढलेलं आहे ना, तुमच्या दाजीला काही पटलं नाही बरं का. मग ते ना त्यांचा निर्मळपणा दाखवत परत गेले शेण वाढायला. म्हणलं वाढा, मग आता काय करायचं तरी. ओढलं त्यांनी शेण. त्यानंतर आहे ना मला गायला पाण्याचं होतं म्हणलं, मग त्यांना म्हणलं इथं जरा हे गाईला गाई खाली पण घ्या ओढून, पण ते लय भाव खातात. त्यांनी शेण ओढून घेतल्यावर आहे ना मी सोनीला बाला घातला, पण सोनी काही एका जागेवर राहत नव्हती. तिला लय वैताग येतो एका जागेवर उभं राहायचा. ती मागं पुढे सरकत होती, तशीच मी तिला पाणवली. आता सोनीला पाणून झाली. आता तिला ना मशीन लावायची. बघा ना राव, हे किटली केवढी, मी केवढी, तरी पण मी ती उचलली. ती किटली माझ्या वजन एवढी बाबा, तरी पण मी उचलली. आता तुम्ही म्हणता असाल एवढी लुकडी म्हणलं काही काम करून नसेल, पण तसं काही नाही बरं का. त्यानंतर आहे ना आमच्या पप्पाची पुटी करून झाली, मग ते बसले आणि ते लागले चूल पेटायला. ते बघा कसे ब्राह्मणासारखे एक एक काडी टाकते ते. नंतर मी आले सक्षम उठलाय की नाही बघायला. तो उठला होता, तर त्याला मी झोळीतून बाहेर काढला आणि त्याला ना एक कंगवा दिसला, म्हणून तो त्या कंगव्यासोबतच खेळत असला आणि तो मला हॅलो बोलत होता, गुड मॉर्निंग बोलत होता. मग मला आहे ना भोत काढायला जायचं होतं गायांना. मग मी त्याला बाय बोलत होते, तर तो मला आहे ना जाऊनच देत नव्हता. मग कसं बस त्याला सोडून निघले आणि चालले भोत काढायला. त्याच्यानंतर आमच्या दिदी आहेत ना उड्या मारत होत्या. मी विचारलं त्यांना का उड्या मारतात, पण त्यांनी सांगितलंच नाही मला काही. मग बोट काढायला गेले, जोडीदार म्हणून अविनाशला नेलं, तर ते तिथे गेल्यावर सक्षमचा व्हिडिओ बघत बसले. म्हणलं खरं आहे बाबा तुमचंच. मी एक टप भरून दिला आणि ते ना घेऊन त्यांना गाण्याला उचलून दिले. त्यानंतर आहे ना माझ्या नजरांच्या जायचं डोंगरावर गेले. बघा ना किती मस्त वातावरण आहे, किती भारी वाटतं इथं राहू. मग मला हे वातावरण बघून ना एक गाणं आठवतंय. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. आपल्या काळजाचा तुकडा आहे ना खेळत होता आणि त्याला त्याचा चुलता आहे ना त्रास देत होता, पण तो त्यांच्या पुढचा, तो त्यांना त्रास देत होता. आणि ही पप्पांनी बघा कशी कुठे टाकलेली आमच्या. जाऊ दे आता म्हातार माणूस आहे. त्याच्यानंतर आहे ना सगळ्यांना फार्म हाऊसला जायचं होतं. नवीन फार्म हाऊसचं काम चालू आहे ना आपल्या, तिकडे जायचं होतं त्यांना. सक्षमला पण झोपायचं होतं. म्हणजे दिवसभराचा त्रास आताच देऊ सक्षमला. ते सक्षमला त्रास देण्याऐवजी सक्षमच त्यांना त्रास द्यायला लागला. बघा कसा मार येतोय त्यांना. तुम्हाला हा माझा पहिला ब्लॉग होता, तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू.